मित्रांनो, चोर पोलीस या टॉपिकवरील एक खूप महत्त्वाचं गणित आहे बघा. लक्ष द्या. आता काय म्हणतो बघा, एक पोलीस 150 मीटर अंतरावर एका चोराला बघतो. म्हणजे काय म्हणतो बघा, समजा इथं पोलीस आहे आणि हा चोर आहे. हा झाला पोलीस आणि हा झाला चोर. चोर म्हणजे थीफ झाला. तर बघा त्यांच्यामध्ये अंतर किती म्हणते, 150 मीटरचं अंतर आहे, बरोबर. तर काय म्हणतंय, तो पोलीस चोराला पकडायला पळतो. म्हणजे पोलीस इकडे पळणार आणि चोर इकडे पळणार, तसंच पळतो ना, बरोबर आहे. हुशार चोर असला तर. त्यानंतर काय म्हणतो बघा, चोराचा वेग 5 मीटर पर सेकंद. किती? चोराचा वेग किती? 5 मीटर पर सेकंद. आणि पोलिसाचा वेग किती आहे बघा, पोलिसाचा वेग दिला आपल्याला 7 मीटर पर सेकंद. तर विचारले काय, तर पोलीस चोराला किती वेळात पकडेल. सोपं, एकदम सिंपल, लॉजिकल बघा. काय, किती वेळात पकडेल. तर आता इथं रिलेटिव्ह स्पीडचा म्हणजे सापेक्ष गतीचा येतो बघा. आता समजा आपल्या चोराची स्पीड किती, 5 मीटर पर सेकंद. जर पोलिसाची पण 5 मीटर पर सेकंद असती तर चोर 5 मीटर सेकंद पुढे गेला असता, तर पोलीस पण 5 मीटर. असे जर पडले असते तर कधीच चोर सापडला नसता. बघा, चोर सापडण्यासाठी नेहमी पोलिसाची गती जास्त पाहिजे, तरच पोलीस सापडेल ना. तर बघा आता पोलिसाची गती किती जास्त आहे, 7 मधून 5 गेले, किती, 7 मधून 5 गेले, किती उरले, 2 मीटर पर सेकंद. ही एक्स्ट्रा गती आहे, त्याला म्हणतात रिलेटिव्ह स्पीड. तर बघा अंतर किती आहे, 150 मीटर भागिले 2, किती झालं, बे एक बे, बेसती 14, एक उरला, बे पंचे 10, म्हणजे 75 सेकंद पोलिसाला त्या चोराला पकडायला लागेल. एकदम सोपं होतं. धन्यवाद.